नमस्कार. व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व, रसिक प्रेक्षक, तसंही विरार महानगरपालिका ग्रंथालय विभाग, ज्ञानदीप मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा साहित्य जल्लोष कार्यक्रम आज याचा शुभारंभ झाला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने. साहित्य जल्लोष या जल्लोष हा शब्द मला जास्त आवडला. कुठलीही गोष्ट आनंदाने करायची असेल तेव्हा जल्लोषाने साजरी करायची असेल. विरार सारख्या ठिकाणी मी गेले अनेक वर्ष पाहतो वेगवेगळे सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवले. आज मी शहरात राहून सुद्धा आमच्या शहरामध्ये त्या पद्धतीनं कुठलाही उत्सव साजरा केला जात नाही. वास्तविक ते त्या त्या शहराचं सुदैव आणि दुर्दैव असतं. पण आज या ठिकाणी इतकी नामवंत मंडळी या साहित्य जल्लोषाच्या साठी उपस्थित आहेत, या कार्यक्रमात सहभागी आहेत, मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. साहित्य हा भाग एका बाजूला सोडला आपण समजा, मी माझी कला जोपासताना सुद्धा माझा साहित्याशी संबंध येतोच. सर्वसाधारण आयुष्य जगताना सुद्धा साहित्याशी संबंध येतो. मग तो कुठल्या का मार्गाने ऐकून आपण रोजचा पेपर जरी स्वच्छपणे वाचला तरी ते साहित्याशी निगडीत होतं. वाचन संस्कृती एका बाजूला लोप पावत असताना अशा पद्धतीचे सोहळे होणं अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. वाचनच कमी झालेलं आहे, पण लिखाण मात्र जोमानं चालतं. कुठलीही एखादी गोष्ट काही लोक समाजासाठी करत असतात, समाजाला त्याच्यातून बोध देतात, विचार देतात, संस्कृती जपतात. तर मला असं वाटतं आपण त्याचा एक भाग असणं खूप आवश्यक आहे. नाही तर सर्वसाधारण आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक त्रुटी आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, ही आपण रोजच भोगतोय. पण मला असं वाटतं जो वाचेल तो वाचेल असं एका वेळेस म्हटलेलं आहे, ते खरं आहे. खरं आज आपण नवीन पिढीला खरं तर याची सवय लावली पाहिजे. सवय नव्हे, याचं व्यसन लागलं. आणि एखाद्या गोष्टीचं व्यसन जेव्हा लागतं ना तेव्हा ते मग ते सुटत नाही. मग ते वाचनाचं असो किंवा आणखीन कशाचं असो. कारण तुम्ही मंडळी इतक्या संख्येने इथे उपस्थित राहिला हे उत्तम सकारात्मकतेचं उदाहरण आहे. खरं त्यामुळे साहित्य जल्लोष तुमच्यासाठी आहे. याच्यामध्ये कोणी स्वतःची करमणूक करून घेणार नाही, समाजाला काहीतरी देणार आहे, समाजाला काहीतरी सांगणार आहे. समाजाचं काम एकच की साहित्य शोधा, वाचा आणि त्याप्रमाणे आचारात आणा. मी ग्रंथालय विभागाचा खरं तर खूप आभार मानतो की त्यांनी विरारकरांसाठी इतका भव्य सोहळा इथे आयोजित केला, नामवंत मंडळींना पाचारण केलं. आज त्यांचे दिवसभरात अनेकांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळते, ते जरूर ऐका. इतकी मोठी माणसं आहेत आणि साहित्यामधला मी यांच्यामधला खूप लहान माणूस आहे. पण ही मंडळी ज्या वेळेला बोलतील, तुमच्या समोर येतील, तेव्हा ते विचार आत्मसात करा आणि काळजीपूर्वक ही याची सवय आता आपल्याला कोणाला लावली पाहिजे याचं भान असू द्या बघतात. त्यामुळे मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवाहन करतो, या साहित्य जल्लोषाचा
मनपूर्वक आस्वाद घ्या, कारण साहित्य जल्लोष तुम्हाला काहीतरी देऊन जाईल, तुमच्याकडून काहीतरी घेऊन जाणार नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतोच. मान्यवर मंडळी जी आहेत व्यासपीठावर, त्यांचे ते शतशः ऋणी आहे मी की आज या ठिकाणी ही मंडळी आली एवढ्या लांब आणि तुमच्या आनंदात सहभागी व्हायला ती आलेली आहेत. त्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित करा, वाढू दे, तुम्ही ते एन्जॉय करा. तर मला असं वाटतं या साहित्य जल्लोषाचं सार्थक झाल्यासारखं होईल. पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आवर्त घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.